हे गाईज हॅलो. तर आजची रेसिपी आहे मस्त काळ्या मसाल्यातलं चुलीवरचं वांग. तेही काकीने माझ्या बनवलं होतं. म्हटलं चला तर मग शेअर करूया तुमच्यासोबत रेसिपी. चला तर मग बघूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी ते वावरातून फ्रेश असे वांगे तोडून आणले. व्यवस्थित वांगे पाण्यामध्ये धुवून घेतले. त्यानंतर मग असे वांगे चिरून घेतलेत. मग त्याच्यामध्ये मीठ, जाडं मीठ आहे ते मीठ त्याच्यामध्ये भरून घेतलं. मीठ भरून झालं मग तोपर्यंत आपण इथे वाटण्यासाठी जो मसाला आहे तो काढून घेतला. इथे खोबरं घेतले, भाजलेला कांदा, लसूण, शेंगदाणे आणि थोडंसं खुरासणं घेतलं. मग इथे कढई ठेवली तापायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. मग त्याआधी टाकली हळद आणि घरगुती मसाला. ते व्यवस्थित परतलं. मग त्याच्यामध्ये जो आपण वाटण घेतलेलं ते वाटण त्याच्यामध्ये टाकलं. तेही व्यवस्थित असं परतून घेतलं. ते परतल्यानंतर मग जे आपण मीठ घालून वांगे भरलेले होते, मग त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे वाटणाचा तो त्याच्यामध्ये टाकून घेतला. मग पुन्हा कालवण फोडणीसाठी मग इथे टाकलं आहे परत तेल, त्याच्यामध्ये हळद आणि घरगुती मसाला ॲड केला. आणि मग आपण जे वांग्यामध्ये भरलेलं वाटण होतं तेच वाटण पुन्हा ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि जी भरलेली वांगी होती तीही व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेतलं. ते व्यवस्थित असं शिजून दिल्यानंतर त्याच्यामध्ये मग पाणी टाकलं. त्याला व्यवस्थित मिक्स केलं. मिठाची तर गरज नाही, कारण आपण ऑलरेडी त्या वांग्यांमध्ये मीठ भरलेलंच होतं. मग बघू शकता इथे मस्त अशी उकळी सुटली आहे. छान असं ते जे वांग आहे ते उकळून घेतलं. तर एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा. चुलीवरचं असं काळ्या मसाल्यातलं वांग खूप मस्त लागतं. मस्त अशा चुलीवरच्या भाकरीसोबत मस्त ताव